सगळं संपलंय मीरा। आज तुझ्यामुळे एका लहान निष्पाप मुलीचा जीव जाणार आहे, कळलं? मंजुरी, वेदाला काही झालं ना तर लक्षात ठेव। तुम्ही शांत प्लीज प्लीज, मी बोलते तिच्याशी, तुम्ही शांत व्हा। आणि मंजिरी, तू, मला माहितीये तुझे गैरसमज झालेत, पण तुझे गैरसमज दूर करण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता। मला तातडीने तुझी मदत हवी आहे। मीरा, काय बोलतेस? आपल्याला हिच्या मदतीची काय गरज आहे? हा, चल माझ्यासोबत, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। चल। हे काय बघतेय मी? कोळशाहून काळं? बापरे, कालपर्यंत एकमेकींचा जीव घ्यायला उठलेल्या ह्या कमळा बकुळा आज हातात हात घालून जत्रेला निघाला की काय? कठीणच आहे बुवा। आता या घरात आणखीन काय काय बघायला मिळणार आहे मला, देवच जाणे। काय? मी खूप मोठ्या संकटात अडकले। माझं नशीब इतकं वाईट आहे की मला माझ्या शत्रूकडूनच मदत घ्यावी लागते। स्पष्ट बोल। मी बाबांना भेटायला गेले होते, पण बाबांसोबत अंबिकाताई सुद्धा माझ्या विरोधात आहे। मी गर्भधारणा करू नये असं त्यांना वाटतंय, कारण माझा जीव गेलेला त्यांना नाही चालणार। आणि वेदाचा गेलेला चालेल? नाही, मला नाही चालणार। वेदाच्या जीवापेक्षा माझ्यासाठी काहीच महत्वाचं नाहीये। माझा जीव गेला ना तरी सुद्धा चालेल, पण मी वेदाला काही नाही होऊ देणार। हा प्रश्नच संपला। नाही, मला एक भीती आहे। कसली? बाबांनी आणि ताईंनी जर त्यांच्या शक्तीने काही केलं तर मग। तू अजिबात काळजी करू नकोस मीरा। ते दोघं काय करू शकतात आणि मी काय करू शकते यात खूप फरक आहे।